सातपुड्याच्या कुशीत वसलेला नंदुरबार जिल्हा डोंगराळ, दुर्गम आणि अजूनही अनेक गावांपर्यंत रस्ता पोहोचलेला नाही. अशा ठिकाणी आरोग्य सेवा देणं हे आजही एक मोठं आव्हान आहे. बिलगाव आरोग्य केंद्रापासून सावऱ्यादिगर, धानगाव सारख्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना नद्यांमधून होडी किंवा बार्जरनं प्रवास करावा लागतो. याशिवाय काही वेळा 20 किलोमीटरहून अधिक पायपीट करावी लागते. या प्रवासासाठी तब्बल 4 तास लागतात, ज्यामुळं औषधं आणि लसींचं योग्य तापमान राखणं कठीण होतं. परिणामी लसी खराब होण्याचा धोका वाढतो. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि मुंबई IIT यांनी एक महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतलाय. ड्रोनच्या सहाय्यानं औषधं आणि लसींचा पुरवठा केला जातोय. या उपक्रमाअंतर्गत ड्रोनद्वारे आरोग्य केंद्रातून थेट दुर्गम गावांपर्यंत औषधं पोहोचवली जातात. यामुळे वेळेची बचत होत असून लसींचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होतीये. या तंत्रज्ञानामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची शारीरिक दमछाकही कमी झाली आहे. राज्यातील हा दुसरा यशस्वी प्रयोग असून भविष्यात अशा ड्रोन सेवा इतर दुर्गम भागातही राबवण्याचा विचार आहे. या प्रयोगामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुर्गम भागांमधील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असून आरोग्य सेवा ही खऱ्या अर्थानं सर्वदूर पोहोचू लागली आहे. शासनाचा एक महाराष्ट्र ड्रोन मिशन प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये गडचिरोलीनंतर आता नंदुरबारमध्ये हा राबवण्यात येत आहोत आम्ही. यामध्ये एक आता ड्रोनचा पायलट IIT बॉम्बे मार्फत आम्ही चाचणी केली आहे. आपले जे 2 HS किंवा जे हेल्थचं स्टाफ आहे त्यांना एक RPTO स्कूल जे ड्रोन उडवण्यासाठी एक स्कूल असतो, तिथे आम्ही 4-5 लोकांना आता पहिला बॅच पाठवणार ट्रेनिंगसाठी आणि त्यानंतर IIT मार्फत आपल्याला एक ड्रोन मिळतील, ज्याच्यामध्ये पहिले 2 किलोचा पेलोड आणि मग नंतर 10 किलोचा पेलोड. तर याचे फायदे काय होणार की कोणती पण मेडिसिन आपल्याला, फॉर एक्झाम्पल आता पहिला पॉईंट A टू पॉईंट B आम्ही बिलगाव टू सावऱ्यादिगर घेतलंय, जिथे आता पुलाचं काम होतंय पण गोष्टी पाठवण्यासाठी थोडा त्रास होतो. असे 4-5 पॉईंट्स आम्ही निवडणार आणि 10 किलोचा पेलोड एकदा मिळाला की आपला जे THR असतो किंवा अमृत आहार असतो किंवा मेडिसिन्स असतात आणि एस्पेशली मॉन्सून वगैरेमध्ये जेव्हा आपल्याला रोड कोणती तरी बंद झाली की मग ड्रोननी आरामात छोटी छोटी गोष्टी गावांमध्ये डायरेक्टली पोहोचवता येईल. हा जो ड्रोन आम्ही डेव्हलप केला आहे, आम्ही IIT बॉम्बेची टीम आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या फंडिंग आणि सपोर्ट आहे आम्हाला. हा जो ड्रोन आम्ही डेव्हलप केला आहे तो डिलिव्हरी ड्रोन आहे. त्याची जी पेलोड कपॅसिटी आहे म्हणजे क्षमता जी असते ती 2 किलो आहे आणि जे सेल्युलर टेक्नॉलॉजी असते म्हणजे आपले फोन जे मोबाईल असतो ते जे नेटवर्कवर काम करतात त्याच्यावर आपण ह्याला कंट्रोल करू शकतो. म्हणजे आता बिलगावातील आणि सावऱ्यादिगरमध्ये आम्ही टेस्टिंग केली आहे. बिलगावातली जी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे तिकडनं टेक ऑफ लोकेशन नसेल ड्रोनचा आणि सावऱ्यादिगरमध्ये जे नर्मदा शाळा आहे तिथे ती डिलिव्हरी होणार आहे. मग आता तुमच्या सर्व एरियामध्ये एअरटेलचे नेटवर्क स्थापित केले आहे, म्हणून ही जी टेक्नॉलॉजी आहे ती खूप उपयोगी होईल तुमच्यासाठी. आणि कॅमेरा आहे याचा, ज्याच्यामुळे तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये बसून कंट्रोल सेंटर इस्टॅब्लिश करून तुम्ही बघू शकता की ड्रोन कुठे जातोय आणि काही पण अडचणी असेल तर इकडे जे ट्रेंड ड्रोन पायलट असतील PHCचे ती लोक त्याचा कंट्रोल घेऊन त्याला ऑपरेट पण करू शकतात स्वतः. आणि आम्ही स्वतः गेले होते तिकडे, 1-1.5 तास लागलेला आम्हाला. पण ह्या ड्रोननी जेव्हा आम्ही टेस्टिंग केली तर ती 10 ते 11 मिनिटात 3.5 किलोमीटरची डिस्टन्स कव्हर करू शकत होतो. आणि जर ही टेक्नॉलॉजी इथे यूज करेल रेग्युलरली तर वेळ खूप वाचेल आणि पावसाळ्यात इथे तर कशी कंडिशन असते तर त्याचा खूप उपयोगी होईल. आणि हे तर 2 किलोचं आहे, पण आम्ही अजून ड्रोन पण डेव्हलप करत आहात 10 ते 15 किलोचे ड्रोन. तर त्याची टेस्टिंग आम्ही करणार आणि तो पण इथे भविष्यात डिप्लॉय होणार.